नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो। EPS 95 पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बात। EPS 95 पेन्शन धारकांना मोठे फायदे मिळतील अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे। सर्वोच्च न्यायालय आणि सरकारने केल्या ऐतिहासिक सुधारणा, त्यामुळे पेन्शनधारकांना मिळतील मोठे फायदे अशी मोठी आनंदाची बातमी। जाणून घ्या सविस्तर बातमी विषयाच्या माध्यमातून। त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, EPS 95 योजना काय आहे ते अगोदर समजून घ्या। तर 1995 मध्ये स्थापन झाल्यापासून EPS 95 पेन्शन योजना लाखो भारतीय कामगारांना आर्थिक सुरक्षेसाठी एक आधारस्तंभ आहे। त्यानंतर हिची वैशिष्ट्य काय आहे EPS 95 ची? तर निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते। EPF चा भाग असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू पेन्शनची रक्कम सरासरी पगार आणि एकूण सेवा कालावधीच्या आधारे मोजली जाते। पेन्शनधारकांच्या मृत्यूच्या बाबतीत जोडीदार आणि मुलांसाठी फायदे समाविष्ट आहेत। सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय काय आहे पहा मित्रांनो। EPS 95 पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निर्णयामुळे देशभरातील पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे। या ऐतिहासिक निकालामुळे हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे अनेक मोठे फायदे समोर आले आहेत। अपुऱ्या पेन्शन रक्कमा आणि पात्रता निकषाबद्दलच्या दीर्घकालीन तक्रारीचे निराकरण करताना या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळालेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील ठळक मुद्दे: पहिला आहे पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वाढीव पेन्शन लाभ। दुसरा आहे पेन्शन योग्य पगारावरील मर्यादा काढून टाकणे, ज्यामुळे पेन्शनची गणना जास्त करता येईल। तिसरा आहे पेन्शन रकमेच्या मोजणीत वाढलेली पारदर्शकता आणि चौथा आहे पात्रता निकषामध्ये बदल, ज्यामुळे अधिक कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल। बदलाच्या अंमलबजावणीत सरकारची भूमिका काय आहे पहा मित्रांनो। या वाढीव फायद्यांचा वेळेवर आणि प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारचा सक्रिय दृष्टिकोन महत्त्वाचा आहे। विविध सरकारी संस्थांसह EPFOला न्यायालयाने आदेश दिलेल्या बदलांना समजून घेण्यासाठी विद्यमान प्रणालीचे पुनर्मूल्यांकन करण्याचे काम सोपविण्यात आले आहे। यामध्ये पेन्शन गणना सूत्रे अद्यतनित करणे, पात्रता निकषामध्ये सुधारणा करणे आणि सर्व भागधारकांना या संक्रमणासाठी माहिती आणि तयारी असल्याची खात्री करणे समाविष्ट आहे। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह। तोपर्यंत धन्यवाद।